भाषणामध्ये कि घर जाके अपने घर की दीवारों पे लिख दो, आगे जाके मुझे इस देश की शासन करती जमात बनने का है. आणि ती वार्ता वाऱ्यासारखी ग्रामीण भागापर्यंत तावसे गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. 1944 चा काळ होता, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो दलित समाज, हा जो शूद्र समजला जाणारा समाज होता, या शूद्र समजला जाणाऱ्या समाजासाठी महात्मा गांधीजी सतत झटत होते. भारतामध्ये जर महात्मा गांधी पाहिले तर हे थोर राजकीय नेते होते. महात्मा गांधींना आपण मानत नाही आंबेडकरवादी, पण नथुराम गोडसे हा महात्मा गांधींचा खुनी आहे हे आपण ठामपणे सांगतो. कारण जर महात्मा गांधींनी जरी राजकारणी नेते होते, पण बुद्धीने तत्वज्ञानाने ते हुशार होते आणि ते त्यांच्या हिशोबाने राजकारण करत होते. आणि हीच गोष्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी समजली. महात्मा गांधी काय म्हणत होता, हा शूद्र समाजाला, दलित समाजाला महात्मा गांधी म्हणत होता की बाबा हरिजनांनो, तुमच्या अंगावरती कपडे नाहीत, तुम्ही भोंगडे आहात, म्हणून तुमच्यासाठी मी देखील माझ्या अंगाचे कपडे त्यागून दिलेले आहेत आणि मी देखील तुमच्यासाठी भोंगडा बनून येऊन आलेला आहे. पण त्यावेळेस आंबेडकरांनी त्यांना जाब दिला, मिस्टर गांधी, किसी नंगे को देखकर खुद नंगा होना एक गांधीवाद होगा, पर किसी नंगे को देखकर सूट बूट कोट में लाना हे आंबेडकरवाद आहे. आणि तिथून ही सुरुवात झाली, तिथून ही सुरुवात झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1931 ते 1932 मध्ये लंडनला गेले. कुठे गेले? लंडनला. आपल्याला लंडन, अमेरिका, जपान, जर्मनी हे शब्द कुठल्या महापुरुषांच्या डिक्शनरी मध्ये भेटणार नाहीत किंवा त्यांच्या जीवन चरित्रामध्ये भेटणार नाहीत. फक्त एकच मेव असं विश्वरत्न, मी भारतरत्न म्हणत नाही, कारण हे भ्रष्टाचारी सरकारने प्रत्येकाला भारतरत्न पुरस्कार देऊन त्या भारतरत्नाच्या किंमत कमी करून टाकलेली आहे. म्हणून त्या मानवांना विश्वरत्न म्हणतो. आणि त्या विश्वरत्नाला माहित होतं की हा महात्मा गांधी हा हुशार राजकीय नेता आहे. आणि ते लंडनला गेले आणि लंडनला पहिली गोलमेज परिषद होती 1931-1932 सालमध्ये. 1932 चा काळ होता. लंडन मध्ये गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही ज्या हिंदू समाजातील लोकांना तुम्ही शूद्र समजतात, हरिजन समजतात, त्या लोकांना न्याय देण्यासाठी मी लंडनला चाललोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅग घेतात आणि लंडनला निघतात. आणि लंडनला निघाल्यानंतर लंडनच्या पंतप्रधानाला सांगतात की तिथल्या शोषित, दलित, हरिजन समाजाच्या लोकांना शूद्र समजलं जातं, त्यांच्या न्याय देण्यासाठी मी इथं आलोय. ते इंग्रज लोक म्हणू लागले की मिस्टर आंबेडकर, तुमच्या देशामध्ये एवढा राजकारणी नेता आहे, महात्मा म्हणतात, आणि त्या महात्माच्या देशामध्ये त्यांच्यावर अन्याय कसा होतोय? जी व्यक्ती हिंसेची भाषाच करत नाही, अहिंसा ही सत्य धर्म असं म्हणून चालत असतो, ज्या माणसाने कधी कोणी मारलं तर पुढचा एका गालावर मारल्यानंतर पुढचा गाल पुढे करा असं ते महात्मा म्हणतात. आणि त्या महात्माच्या देशामध्ये असा अन्याय अत्याचार कोणत्या लोकांवरती होतोय? आणि त्या देशामध्ये तर सर्व हिंदूच आहेत. आता तुम्हाला सांगतो, संविधानिक आता जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासून तुम्ही हिंदू गणले जात नाही. पण जेव्हा संविधान लागू नाही होतं ना, तेव्हा तुम्ही सर्व हिंदू होते. आणि हिंदू असून देखील तुमच्यावरती अन्याय अत्याचार करणारे उच्चवर्णीय यांना असं वाटत होतं की मी ब्रह्माच्या तोंडून पैदा झालोय, मी झालो ब्राह्मण. कोणाला वाटत होतं मी भुजमधून पैदा झालोय, मी झालो क्षत्रिय. हा क्षत्रिय नाव याच्यासाठी देण्यात आलं की जो ब्राह्मण जो सेवा करतोय देवाशी त्याचा सीधा कॉन्टॅक्ट आहे. आणि हा जे देवाचे कॉन्टॅक्ट असणारे लोक, आता चालूचीच घटना आहे, खराबचा टेबल पाहिलं का? खराबचा टेबल हे देवाशी डायरेक्ट सीधा कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून आपल्या माया बहिणींना लोबाडत असतात, अंधश्रद्धेमध्ये ढकलत असतात. ज्या माय माऊलीला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरती काढलं, तिला स्वतंत्र सन्मान दिला. म्हणूनच ज्या वेळेस आंबेडकरांना विचारण्यात आलं की असा महात्मा गांधी पुरुष आहे की तो तुमच्यावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी जिवंत उदाहरण दिली. आणि सर्वात पहिलं जिवंत उदाहरण होतं महाडचा सत्याग्रह. या महाडचा सत्याग्रह करायला
1922 मध्ये त्यावेळेस जे निसर्ग निर्मित पाणी आहे, जे निसर्ग निर्मित पाणी आहे त्या पाणीच्या घोटाला सुद्धा हे दलित समाजाचे लोक तरसत होते. यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. जी निसर्ग निर्मित जमीन आहे त्या जमिनीवर यांना चालण्याचा अधिकार नव्हता, हिंदू असून देखील. हिंदू असून देखील. आणि तुम्हाला हे क्लिअर करून देणार आहे, जे आज 2026 मध्ये हिंदू राष्ट्र करतायत ना, तर त्यांना तुम्हाला उत्तर देता येईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला तयार करून दिला. जे हिंदू असून तुमच्यावर अन्याय अत्याचार करत होते, तुम्हाला शूद्र समजत होते, तुम्हाला रस्त्यावर चालण्याची मुभा नव्हती, तुम्हाला बोलण्याची मुभा नव्हती, तुम्हाला मक्केमध्ये थुंकावं लागत होतं, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इंग्रज लोकांना समजून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्र सत्याग्रह करायला गेलो त्यावेळेस दलित समाजाच्या महिलांच्या अंगावरती कपडे नव्हते, अर्धनग्न त्या महिला होत्या, त्यांना कपडा अंग झाकण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पुरेसा कपडा नव्हता, त्यांना बोलण्याची मुभा नव्हती, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. जरी ते हिंदू असतील, जरी ते महात्मा गांधी यांच्या देशामध्ये राहत असतील, तरी त्यांना बोलण्याची मुभा नाही, मंदिरामध्ये प्रवेश करण्याची मुभा नाही. हे मुद्दे, जिवंत मुद्दे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विश्वरत्नांनी त्या इंग्लंडच्या गोलमेज परिषदमध्ये मांडले. आणि इंग्रज लोकांनी मग आंबेडकरांना आश्वासन दिलं, कारण त्यांना माहिती होता भारत देशामध्ये दोन विद्वान लोक आहेत, एक महात्मा गांधी एक आंबेडकर. जरी महात्मा गांधीला जर आंबेडकरांनी सांगून दिलं तर ते आंबेडकर, महात्मा गांधी आंबेडकरांच्या शब्दाचं पालन करतील, एवढं त्या इंग्रज लोकांना विश्वास होता. पण गांधीला वाटत होतं हे इंग्रज लोक तोडो आणि जोडो याचं राजकारण करतायत. आणि त्यावेळेस इंग्रज लोकांनी तसं केलंय, डिवाइड अँड रूल. इंग्रज लोक काय करायचे माहितीये का? तोडून टाकायचे, एकमेकांपासून भाऊ पासून तोडून टाकायचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एक विखुरलेला समाज सर्वात आधी गुलाम बनतो. आणि हे काम त्यावेळेस त्या इंग्रज लोकांनी केलेलं होतं आणि हेच काम महात्मा गांधी करत होता. पण ते तुम्हाला तुमच्या लक्षात येत नव्हतं. आता महात्मा गांधी कसा करत होता? तर महात्मा गांधी हुशार होता, तो दलितांना सांगत होता, हरिजनांना सांगत होता की हरिजनांनो, मी तुमच्यासाठी भोंगडा झालोय, मी तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतोय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेमध्ये आलं की हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरचा विचार करत होते, त्यांना दूरदृष्टी प्रदान होती. त्यांनी पाहिलं की यांना जागेवर चालण्याचा हक्क नाही, पाणी पिण्याचा हक्क नाही, अधिकार नाही, मान सन्मान नाही. म्हणून त्यांनी मतदारसंघाची, खाजगी मतदारसंघाची त्यांनी त्या इंग्रज लोकांना, पंतप्रधानांना सांगितलं की मला माझे स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. आणि हा स्वतंत्र मतदारसंघ याच्यासाठी आंबेडकरांनी सांगितला की या लोकांना हिंदू असून देखील यांच्यावरती एवढा अन्याय अत्याचार होतोय, म्हणूनच यांच्यासाठी यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायला नको. हा भोळा बापडा समाज आहे, या समाजाला कुणीही त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये आपल्या झाडात अडकू शकतो. आणि हे त्या आंबेडकरांनी पटवून दिलं. आणि पटवून दिल्यानंतर राऊंड टेबल म्हणून एक ऍक्ट तयार करण्यात आला. आणि तो ऍक्ट तयार केल्यानंतर गांधीजीचं जमीन, पायाखालची जमीन गेली. ज्या वेळेस गांधीजींना समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषद मध्ये जाऊन दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतायत. अरुण काका, आता इकडे लक्ष असू द्या.